चला 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 सामन्याला सुरुवात करा. 10:30 होऊन गेलेत बघा. आहेत दोन्ही संघाचे 12 खेळाडू आहेत. सर्व खेळाडू दिसतात, म्हणजे करण बेडेकर दिसत नाहीत अजूनही. विराज गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय. विराज मुंडे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आत्ताच आगासन प्रीमियर लीग झाली, काय जबरदस्त मजा आली त्या स्पर्धेला देखील. चला सामन्याला होते सुरुवात. 25 मिनिटाचा अवधी असणार. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक फेकायचे. विराज गोलंदाजी मार्कर ऑन साइडला शॉट, फाईन लेग शॉट. आपण आता लेग रिजन मध्ये एक मिडविकेटला क्षेत्ररक्षण. विनायक कोणत्या पोझिशनला जातो पाहायचं आता. ऑफ साइडला आमचे सेल्फी देखील बघा थोडासा विराजमान झाल्यात. मुख्य व्यासपीठावर VIP कोचवर सेल्फीचा देखील करूया. हार्दिक स्वागत. विराज येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. 5 षटकांची मॅच. दुसरी पहिली मॅच आपण पाहतोय. ओ पहिला चेंडू गुडल्यास म्हणा टेकआउट झाला, बाहेर काढला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी, सुरुवात चांगली केली आहे. विराज मुंडे या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला माहिती कशा प्रकारची गोलंदाजी करायची का. दोन्ही संघ बाजूबाजूचे, दोन्ही संघांना एकमेकांच्या आपण तर जमेच्या चुकीच्या बाजू माहिती आहेत. विराज पण आता गोलंदाजी मार्कवर. मिडविकेटला एक प्रोडक्शन दिलं गेलेले आपण तर ओमकारच्या स्वरूपात. एक क्षेत्ररक्षण डीपेक्षा कव्हरला. ओ उडवलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त बनतोय देख प्रेक्षक. षटकार. शिवाजी महाराजांचं गीत ऐकलं. षटकार आलाय बघा ना. पहिला चेंडू डॉट ओव्हर पिच मिळाला आणि त्याला पाठवलं मिडविकेट सीमारेषा. विराज ओ यष्ट्या उद्ध्वस्त. विराज सांगतोय पहिला चेंडू मी खराब चांगला टाकला, दुसरा खराब टाकला आणि तिसरा मात्र माझ्या भात्यातील मी परफेक्ट चेंडू काढला. बॅट अँड पॅड मधनं चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. क्लीन बोल्ड. बॅटर बाद. बघा जरा थोडस व्यवस्थित पार्क करा. नाही मागे गाडी आहे. 007 जेम्स बॉन्डचा नंबर आहे बघा. कुणा खेळाडूची मान्यवरांची असेल तर त्यांनी जरा थोडस व्यवस्थित पार्क करा. बिग विकेट. षटकार आला. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू, क्लीन बोल्ड. कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो आपण. आता जयेश म्हात्रे उर्फ चिंटूला आपण पाहू शकता. पाच कशा प्रकारे बॅटिंग करतो आता चिंटू. इथून गरज आता विकेटवर थांबणं. सनी म्हात्रे बघा ना, त्यांची वेगळीच पर्सनॅलिटी आहे. सहा धावेवरती पहिला गडी बाद झालाय. विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. विराज ओ सुरेखा असा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेला. यावेळेला पण गली क्षेत्रामध्ये विनायक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. तर संख्यात धावफलकात आपण पाहू शकता. जनमान दातिवली संघ 1 बाद 7 अशी धावसंख्या. काल उपविजेता ठरला, म्हणजे काल या संघाला देखील एक ट्रॉफी मिळाली. मोहन, ट्रॉफी मिळणं फार गरजेचं असतं. ग्रामीणमध्ये ना बक्षीस किती त्याला महत्व नाही, ट्रॉफीला फार महत्व असतं. आणि सर्व खेळाडू ट्रॉफ्यांसाठी खेळत असतात. म्हणून तुम्ही लाखाच्या ट्रॉफ्या विकत घ्या, त्याला महत्व नाही. जिंकलेल्या ट्रॉफीत फार मजा आहे. जसं आपण लहानपणी आंबे तोडायचो आणि ते खायचे, त्याची मजा वेगळी होती. विराज ओ सुरेख गोलंदाजी, काय वेग होता बघा ना, काही कळालंच नाही विनीतला. डॉट चेंडूची समाप्त. एक षटकार आला पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक. अप्रतिम. का विराजना एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. जिम पट्टू देखील आपण ते केवीएस फिटनेस, त्यांची जिम देखील भरपूर मोठी आहे.
दिवा विभागात सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून लोकांच्या परिचयात आहेत. विराज राईट आर्म राऊंड द मारा करतोय. ऑन साइडला पूल केलाय, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पॉवर प्लेचा योग्य वापर, चौकार. जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई. प्रत्येक जण आपण आता शिर्डीला चालत जातोय. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाते जिने साई बाबा बुलाते है. म्हणून प्रत्येक जण साईबाबाचा भक्त आहे. प्रत्येक जण एक वेळी तरी दिवसातनं साईबाबाचं नाव घेतो. काही जणांची सुरुवातच साईबाबाच्या आपण तर गाण्याने होते. असो, ज्याला जो देव पसंत आहे त्याला तो मानत असतो. 11 धावा, एक गडी बाद. सुरुवात चांगली केली दोन्ही बाजूने. आपण खेळ राहिलाय. पहिल्याच षटकात 11 धावा, एक गडी बाद केला, तो म्हणजे आपण तो विशाल सारखा बॅटर बाद झाला. आता मात्र ही जोडी फार महत्वाची आहे. काल अक्षरशः या जोडीने दिवस गाजवलाय. विनीत पाटील आणि आपण तर जयेश म्हात्रे उर्फ चिंटू. गोलंदाजी मार्कवर अजून एक अष्टपैलू खेळू केजू. केजू मुंडेच्या माध्यमातून देखील काल आपण तर माताडी चषक मध्ये त्यांच्या भावाच्या निकेशच्या नावाने आपण तर ट्रॉफी देण्यात आलेल्या. निकेश आपल्यात नाहीयेत, पण केजू जोपर्यंत आपण त्यांना आपण तर सहकार्य करता येईल तेवढे ते करतात. भावाच्या नावाने ट्रॉफीज देतात, अनेक बक्षिसं देतात ते आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये. त्याबद्दल त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. केजू गोलंदाजी मार्कवर चाळींकडून. ओ, चांगला चेंडू होता. वाईड यॉर्करचा वापर केला, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला सुरेख गोलंदाजी बघायला सुरुवात चांगली झाली आहे. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ आपण बोलले तर एकाच एरियातले आहेत, बाजूबाजूची गाव आहेत. दत्तुली अगासन पुन्हा गोलंदाजी मार्कवर केजू. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला जयेश. ओ, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेला हुक करायचा होता. पंच वाईटची खून करतायत. सुनील भोईर उर्फन संख्या 12. नाही, मोहनचं अक्षर देखील बघा ना किती सुंदर आहे. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर केजू. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला जयेश. ओ, चांगला चेंडू पडल्यानंतर गुडल्यास पण टेकअप झाला चेंडू. ऑन द टोचच्या माध्यमातून फक्त चेंडूला पुश करतोय, सन्मान देतो. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. जनवन दातील संघ एक बॅटर बाद आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. सुरुवात चांगली झाली. ओमसाई अगासन संघाने आपण तर जरी नाणेफेकी गमावली असेल पण त्यांच्या वाट्याला क्षेत्ररक्षण आलंय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. यावेळेला विराज क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल करतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. डीप स्क्वेअर लेगला आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. केजू गोलंदाजी मार्कवर सायकला विनीत. ऑन साइडला हुक केलाय, खाली क्षेत्र निवडलाय, फाईन लेगला चेंडू वेगाने जाईल, चौकार. धावफलक कधी 17. एक बॅटर बाद. विनीत पाटील या संघाचा चांगला 2025 अक्षरशः गाजवलं या खेळाडूने. 2026 देखील तेवढा चांगला फॉर्म ठेवलाय. केजू पुन्हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा पाठवलं चेंडूला लॉंग लेट सीमारेषा पार. सलग 2 चेंडू 2 चौकार. तर रोशन मडवी साबेगावचे उद्योजक त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही जरा बघा 007 किया गाडी कोणाची, जरा प्लीज एक तर पुढे तरी घ्या नाही तर मागे तरी घ्या. बघा खेळाडूंची कोणाची असेल त्यांनी जरा बाजूला घ्यायचे. चला चला जरा लवकर थोडं सहकार्य करा. 21 धावा कधी खेळाडूंची असेल किंवा प्रेक्षकांची.
नाही आपण रोडवर गाड्या पार्क न करू, भरपूर जागा आपल्याला पार्किंगची. केजू हो ऑन साईडला टर्न केला, यावेळेला व्यवस्थित मिडल नव्हता झाला. क्षेत्ररक्षक आले आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेत आले, जबरदस्त क्षेत्ररक्षण. नाही चेंडू समजलाच नव्हता विनीतला, एवढ्या वेगाने शरीराच्या दिशेने आला होता. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 22 धावा. मोहन देखील बघा ना, मोहन झांजे जबरदस्त गुण, एकच विकेट गेलाय, 22 धावा झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, आताच चालू झालंय. उशिरा जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करत आहे. मयूर असतील, क्रिश असतील, सूरज असतील, त्यांना आपण धन्यवाद देऊ. क्रिएटिव्हिटी क्वालिटी आज प्रत्येक जण मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा आपण उतरतो ना मोहन, तुम्हाला क्रिएटिव्हिटी क्वालिटी द्यायलाच लागते. केजू हो बॅकफुट गेलाय, कट केला, या वेळेला लेट कट बघायला मिळाले. चांगले षटक आपण बघायला मिळते इथे. तर आपण तर जातीय संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्यात, चांगली भागीदारी दोघांमध्ये बघायला मिळते. 17ची भागीदारी झाली आतापर्यंत. धावा झाल्या धावफलकात 23 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. या षटकात धावा आल्या तब्बल आपण पाहू शकता. पहिल्या षटकात 11 आणि या षटकात आपण तब्बल धावा आल्यात आपण तर 12 धावा आल्यात. नाही बघा गाडी प्लीज, वाहन चालकाला आपण तर मालकाला विनंती करतो, आपण जरा किया थोडीशी व्यवस्थित 007 किया गाडी आहे. नाही पुढे लावा, थोडं सहकार्य करा मित्रांनो. बघा सर्व प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, नाही या सूचना सातत्याने करणं देखील बरोबर नाहीये, पण जरा थोडंसं भान ठेवा. आपण गाडी व्यवस्थित पार्क करा. नाही बघा खेळाडूंना जर कोणाला चायची इच्छा असेल, चाय पिण्याची, तर त्यांच्यासाठी उपलब्ध चाय खेळाडूंसाठी आहेत. आमचे स्वयंसेवक घ्या विशाल चहा घ्या. नाही चहा असा पे ना कधी चहाला टाइम नसतो, टाइमवरती चहा पाहिजे. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहिले तर चहा जबरदस्त आहे. विराज पुन्हा त्या दुसऱ्या स्पेलमध्ये आलात. साकेला बॅटर आपण जयेश शुर्फ चिंटूला पाहू शकता. जयेशसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला आपण पाहू शकता. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण आहे, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लॉंग लेगला तैनात केलाय. एक स्क्वेअर लेगला, एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉर्ट ताडामॅन, गली पॉइंट, मिड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. हो उडवला, झेलची शक्यता आहे. गुड कॅच, बॅटर बाद. केजूने खूप चांगला झेल घेतलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. विराजला अजून एक यश मिळत आहे. चला नेक्स्ट मॅच सागाव विपक्ष आपण तर घेसर नवनाथचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. झेलबाद झाल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला विराजला आपण पाहू शकता. अनिकेत मात्र अजून एक गुणवान खेळू या संघाचा, अष्टपैलू खेळाडू विराज. हो चांगला चेंडूचा बॅकफुट गेले, कट केला. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. वेग कमी केला. अरे थर्डमॅन गली असा रिझन आहे, तिथून जर चेंडू निघाला तर तो चौकार जाऊ शकतोय. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता या वेळेला 25 धावा आपण पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय विराज. गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द गंड मार्क होतोय. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू. ओ बॅकफुट गेला, कट केला. या वेळेला चेंडू चालला. या वेळेला थर्डमॅनच्या दिशेने बी स्पीड झालीये, बॅकअप येतोय. धावसंख्या आपण पाहिले तर 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 27 धावा. 27 धावा. क्षेत्ररक्षण पुन्हा बदल करण्यात आले. रोहितला मात्र आता आपण पॉइंट मधनं आपण हलवण्यात आले. आता पॉइंट लेगला त्यांना पाठवलं जातं. विराज हो बॅकफुट जाऊन कट करायचं त्या वेळेला
फ्रंट फूट आले होते, कारण असे चेंडू तुम्हाला बॅकफूट जाऊनच खेळावे लागणार आहेत. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते ओमसाई अगस्त संघाच्या माध्यमातून. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. 2 विकेट्स मिळाल्यात, ते दोन्ही विकेट्स आपण बोलले तर गोलंदाज आपण तर विराज मुंडे या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू विराज. राईट आर्म राऊंड द गट मार्ग होतो टाकला अनिकेत. हो डाऊन टी ग्राउंड. हो 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 काय कॉटन बोल्ट घेतलाय बघा ना, लाज जवाब, बॅटर बाद. असे रिले कॅच न घेणं फार अवघड असतं. जणू काय चेंडू निघाला एक वेळेला, नंतर पुन्हा एकदा हातात बसला. जबरदस्त कॅच, गुड कॅच. तिसरा गडी बाद केलाय. नवीन बॅटर तर विक्रम येतोय. 27 धावसंख्यावरती अजून एक बॅटर बाद होतो, म्हणजे 3 बॅटर बाद झालेत. विशाल बाद झाला, आपण चिंटू बाद झाला, त्यानंतर आता आपण तर अनिकेत बाद झाला. फटका खूप चांगला होता डाऊन दी ग्राउंड, पण हवेत राहिला फटका. विक्रम येतोय. विक्रम देखील एक चांगला बॅटर आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू बाकीत अजून या तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाणी देखील तयार ठेवायचं लगेच. ड्रिंक्स आपण ट्रॉली आमचे ड्रिंक्स बेकर 12वेच खेळाडू जातील का. हो चांगला फटका यावेळेला डाऊन डी ग्राउंड, मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. एकच धाव मिनिट आहे. विनायक आहे तिथे. धावसंख्या धावफलका त्यावेळी पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या 3 गडी बाद, धावसंख्या 28. 9 पुन्हा 33च्या सहाने धावा कुठल्या गेल्यात. चला सागावचे कॅप्टन, घेसरचे कॅप्टन जाऊया डीजे मास्टर, त्यांच्या बाजूला एक सुमधुर संगीत ऐकूया. बघा ना सेल्फीची मेहनत. मोहन मी तर म्हणेल सेल्फी सारखे तुमच्याकडे 3च स्वयंसेवक असले ना तर अख्खा मैदान कव्हर करतील. आणि सेल्फीला आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला जे सन्मान चिन्ह मिळतं ते आम्ही सेल्फीला देऊन जातो. चला सागावचे संघनायक घेसर नवनाथचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. धावा दिले धावफलका त्यामुळे पाहू शकता. यावेळेला 28. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे दोन्ही बॅटरांना, खास करून विनीत पाटीलला, कारण त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे. तो मोठे फटके मारू शकतोय, षटकार चौकारांची आतषबाजी करू शकतो, आणि त्याशी करावे लागले कारण विराटची 2 षटकं संपल्या आहेत. आपण केजून 1 षटक टाकलाय. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता. संघ नायक येतो ओमकार पाटील येतोय. ओमकार पाटील आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचं इथून. चला चला जरा वेळ कमी घ्या. आजचं एक एक्स्ट्रा मॅच आहे. 8 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या. फायनल पकडून 9. ओ पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जातो. पंच वाईट चिकून करतात. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता 29 धावा. एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची ठरते. ओमकार राईट आर्म राऊंड दगड मार्ग होतो. साकला विक्रम. हो पुन्हा एकदा लेप केलाय. दिशा खराब तर दशा खराब. दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशेवरती नियंत्रण पाहिजे. कोणतेही काम करताना ना मोहन, तुम्ही जर रेल्वे पट्टीवर गेला तर रेल्वे जर रुळावरनं चालली नाही तर मग मोठा आघात होतो. तसंच गोलंदाजाला जर लाईन आणि लेंथ मिळाली नाही ना तर मग त्याच्या गोलंदाजीवरती आपण तर धावा एक्स्ट्रा येतात. एक्स्ट्रा धावा म्हणजे आता 8 चेंडूचं षटक फेकावं लागणार आहे. 2 वाईट फेक 30 धावा. एंड बदलला आता पाहायचा फरक पडतो का काय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्र बॅकवर्ड स्कोअर लेग, डीप स्कोअर लेग, एक लॉंग ऑनला आपण क्षेत्र पाहू शकता. हो चेंजअप पेस होता, गती परिवर्तन होता, आतमध्ये आणलाय चेंडूला ऑफ ब्रेकच्या माध्यमातून. चांगली सुरुवात बघायला मिळते.
पद्धतीने त्याचा वापर होत नाहीये. बुराज म्हात्रे बघा ना, प्रचंड मेहनत. ओमकार. ओ पुन्हा एकदा आपण तर गती परिवर्तन, डॉट चेंडूची समाप्ती. जर विनीत सारखा बॅटर तुमच्याकडे आहे तर त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडू अजूनही धावसंख्या स्थिर आहे 30. विनीत काहीतरी बातचीत करतोय, कदाचित सांगितलं असेल आपण ते विक्रमला. विक्रम देखील एक चांगला बॅटर आहे, पण थोडस दबाव खाली तो बॅटिंग करतोय. ओमकार. हो अजून एक चांगला चेंडू बघायला मिळाला यावेळेला. बॅटर बाद होतोय, सांघिक यश मिळालंय. 30 धावसंख्या. अजून एक बॅटर बाद होता. तिसरा चेंडू डॉट गेलाय. अखेरकार आपण तर विनीतने स्ट्राईक घेतले. विनीत मडवी आलाय. काल काय जबरदस्त गोलंदाजी केली या खेळाडूने, अक्षरशः सप्रा मैदान गाजवलं होतं. चला घेसर संघ देखील इथे आलाय, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. सागाव संघाची संघनायक जर आला असेल तर टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. म्हणून सागाव संघ म्हणजे आमच्याच गावचा संघ आहे, पण तरी नियम आहे त्याचं तुम्हाला पालन करावंच लागणार आहे. ओमकार. हो सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते बघा ना. पुन्हा एकदा चेंडूला बाहेर काढला लेग ब्रेकच्या मध्ये. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू डॉट फेकले आतापर्यंत. पहिले 2 चेंडू नियंत्रण नव्हतं, पण नंतर मग दिशेवरती कंट्रोल केला, टप्प्यावरती आपण तर बदल केला. अचूकता, भेदकता आणि विविधता बघायला मिळते आता. ओमकार पाटील चाळेंकडून गोलंदाजी करतो. टाकला विनीत पाटील. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. डायरेक्ट हिट केलं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. बऱ्याच वेळानंतर आपण तर बॅटने धाव आली. 31 धावा झाल्यात. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर मोहन 3 धावा आल्या आहेत, 2 वाईटच्या स्वरूपात, 1 बॅटकटच्या स्वरूपात. पचता इथून कशा प्रकारचा बॅटिंग केली जाते. विनीत मडवी एक डावखुरा, शैलीदार, आक्रमक असा बॅटर आहे. 31 धावा. आमचे गुणलेखक मोहन बघा ना, झांजे पनामा कॅपचा वापर करतात. ओमकार. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. पायचा चेंडू कुठे चालला यावेळेला, कुठल्या क्षेत्रामधनं जातोय, पंचांचा इशारा काय तो पायचाय. चौकार. लॉंग लेग सीमार छापा. चला आपले स्वयंसेवक बघा, षटकार आहे का चौकार जरा चेक करा. कोणत्याही संघावर कोणत्या प्रकारचा अन्याय होता कामा नाही. त्यामुळे मॅनेजमेंट कमिटी चौकार आहे. सुनील भोईरने तेच सांगितले की चेक करा तुम्ही. त्यांनी जरी चौकार दिला असेल पण षटकार गेला असेल तर षटकार देऊ आपण. पस्तीस धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. विनायक मुंडे येतोय. विनायक आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अंतिम षटक किती धावांचं लक्ष राहील. चला सागावचे कॅप्टन आणि घेसर नवनाथचा संघ इनॅक्शन मध्ये बघायला मिळणार. तर घेसरचे देखील संघनायक आलेले आहेत. सागावचे कॅप्टन आपण आला असाल तर या. विनायक गोलंदाजी मार्कवर येतोय. सेल्फी बघा ना, किती मेहनत करतायत ना. असे स्वयंसेवक जर असले ना 5च मोहन, तर अख्खा मैदान कव्हर होणार. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. नसता सेल्फी. मनोहर कोणीच म्हणत ओळखत नसेल. नाव किती सुंदर आहे बघा ना, मनोहर जाधव.
MJ ऑन साइडला काय पॉवरफुल फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या पार. ही विनीत पाटीलची ताकद आहे. षटकार. धावसंख्या 41. धावा. विनीत पाटील असा बॅटर ना काही करू शकतो. आता इथून धावांचा वेग वाढू शकतोय. पुन्हा चेंजा पेस होता यावेळेला पूल करायचं होतं. गती परिवर्तन. विनायकला माहिती या आधीचा चेंडू आपण तर वेगाने टाकला. शॉर्ट ऑफ लेन पडला आणि त्याला मात्र पाठवून दिला आपण तर लॉंग लेगच्या दिशेने. 41 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा येतात पाहायचंय. सागावचे कॅप्टन, घेसरचे कॅप्टन, आमच्या मुख्य व्यासपीठावर या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. पुण्याला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. मस्तक पे दस्तक आहे तो मच निडेड षटकार. सत्तेचाळीस धावा. चिन्मय देखील येत आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. चिन्मय एक जबरदस्त क्रिकेटर, लेदर क्रिकेटर आहे. संघ नायकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतं नेहमी. विनायक राईट आर्म ओव्हर तिकडे मारत होते. ओ बॅकफुट गेला, कट केला. यावेळेला गॅप शोधले का पाहायचंय. चेंडू थर्ड मॅनला वेगाने चाललाय. चौकार. 51 धावा. 50 कंप्लीट. तायावून ते दातुली आपण त्या संघासाठी जर्मन दातुली संघ 51 धावा. काय बॅटिंग करतोय बघा ना. संघर्षातून खऱ्या अर्थाने धावा करतोय. थांबलाय कारण विनीत पाटील, मी मगाशीच म्हणतो विनीत पाटील असा आहे ना मोहन की हा जर बॅटर थांबला ना तर इथून आक्रमण करेल. चेंडू अजूनही वाक्यात आपण म्हणजे तर 2 म्हणजे इथूनही तो 60+ धावा मारू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे. आणि आज काय जबरदस्त बॅटिंग करतोय. जणू काय सप्र्या मैदानाचा फॉर्म पुन्हा एकदा या मैदानावर आणलाय त्यांनी. वैयक्तिक 30 धावांना खेळतो. विनीतची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्यासाठी. जबरदस्त बॅटिंग करतोय ना. असा बॅटर पाहिजे. संकटात संघ सापडला आणि त्याला बाहेर काढण्याचं काम केलंय. 2 चेंडूमध्ये किती धावा कुठं पाहिजे. विनायक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. चेंडू भरपूर उंच गेलाय. शतशक दूरवरती आहेत. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतो. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला 53 धावा. 32 धावांची खेळी करतोय. जबरदस्त बॅटिंग. मोहन बघा संघ अडचणीत होता. जर्मन दातुली संघ पण संकट समय तो संघाला धावून आलाय. आपण म्हणतो ना कद बडा ना वक्त बडा. मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आणि तर थांबलाय मैदानावर. अंतिम चेंडू. ओ वेल्लेप केलाय. पंच वाईटची खून करेल. विनीत पाटीलचं कौतुक करेल. बघा ना ऍक्शन काय केली. खेळतोय मी चेंडू आणि त्यामुळे चेंडू जास्त थोडासा बाहेर टाकला. आपण तर विनायकने धावसंख्या धावफळ कधी 54. अंतिम चेंडू. या चेंडूवरती काय दडलंय. षटकाराचा चौकार येतो की विनायक डॉट फेकतोय. ओ पुन्हा एकदा वेल्लेप केलाय. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 55. 50+ धावा झाल्यात. मोहन असं वाटलं होतं की 40-45च्या आतमध्ये संघ थांबेल. पण काय बॅटिंग केली आहे लाजवाब पठ्ठ्याने. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार 4 चौकार. लाजवाब बॅटिंग. ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. 61 धावा. सव्वीस धावा आल्यात. विनीतची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे तसे. काय जबरदस्त बॅटिंग केली. तर कदाचित जे आपण विक्रमकडनं चेंडू जर डॉट गेले तेच जर खेळले असतात तर कदाचित जास्त 38 धावांचे खेळ केले तर टाळ्या वाजायचं विनीतसाठी. जबरदस्त बॅटिंग. 61 झाल्यात. आता इथून मजा येईल मॅच मध्ये. 1 मिनिट. टॉस देखील आम्ही करणार आहोत. टॉस झालाय. रोशन बडवी यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय. सागाव संघाने. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचल. आम्ही लगेच तुम्हाला कळू. 61 धावा गडी बाद झाल्या तब्बल. मोहन आम्हाला सांगतायत 4 गडी बाद. 61-62 धावांचं लक्ष असणार आहे.
जबरदस्त बॅटिंग केली. 13 चेंडू 38 धावा. विनीत नावाचं वादळ आलं शेवटच्या टप्प्यामध्ये. शेवटच्या 9 चेंडू मध्ये जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. नेल्सन आणि आपण पाहू शकता करण. तर या संघाकडे देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे सामना सहजासहजी आपण म्हणतो सोडणार नाही. ओमसाई आगाचा संघ देखील 62 धावांची गरज आहे. 12.4च्या सरसाने धावा करायच्या आहेत. विराज सारखा बॅटर आपण या संघामध्ये, केजू सारखा एक अष्टपैलू खेळाडू विराज अष्टपैलू, ओमकार देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे या संघाकडे देखील. मोहन 62 धावा करायच्या आहेत. 61 केल्या 4 गडी बाद. सेल्फी बघा आमचे. करण बेडेकर आणि नेल्सन ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. चला बॅटर मैदानात गेले. सागाव संघाने टॉस जिंकला. चिन्मय आपला निर्णय कळवा जरा आम्हाला. आणि दोन्ही संघनायकांनी आयोजकाची संपर्क साधायचा आहे. सागावचे कॅप्टन, घेसरचे कॅप्टन, आमच्याशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर विनीत मडवी. काय गोलंदाजी केली. सामन्याला होते सुरुवात. 62 धावांचं लक्ष्य. 62 धावा करायचे तिथे 5 षटकामध्ये. 12.4च्या सरसराने विनीतचा पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर वेग प्रचंडता वेगाने इम्प्रेस करतोय. 3.3 षटकामध्ये धावा नव्हत्या मोहन. पण त्यानंतर विनीत नावाचं वादळ आलं ना तर शांत झालं नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने आक्रमण केलं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सागाव संघाने. ओ फटका कॉफी बुक स्टाईलने ड्राईव्ह केला. या वेळेला क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफवरून. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. एकच धाव मिळते. फटका खूप चांगला होता. अतिशय लाजवाब फटका होता. पण एकच धाव मिळते. एकने खातं उघडलं जात आहे. खातं उघडलं तर करणचं खातं उघडलं जात आहे. ओमसाई आगासन संघाचं
क्या बात आहे. थंडी वाजते पण दुपार गरम देखील तेवढीच होते. विनीत लेफ्ट हँड ओर देखील मारा करतोय. हा चेंडू स्टिअर करायला गेले, पंच वाईटची खूण करतायत. अवांत धावेने भर धावसंख्या धाव फलकाती 2 आपण पाहू शकता. मुकेश मोरे एका बाजूला झांजे आणि मी पाटील, म्हणजे 2 मालवणी 1 पाटील. हो, हवेमध्ये झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले विनीत मडविनी. बॅटर बाद. खातं देखील नाही उघडलं. 2 वरती पहिला गडी बाद झालाय. तर दातिलीचा देखील लवकर गडी बाद झाला होता. पण इथून आता विनायकला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तर विनीत मडवी हा अतिशय चांगला गोलंदाज. लाईन आणि लेंथ होती, खूप कंट्रोल या गोलंदाज. काल देखील आम्ही सप्रा मैदानावर पाहिलं, जबरदस्त खेळ केला. या संघाने मेगा फायनलमध्ये पराभूत झाला, पण त्यांचा निर्णय मी तर म्हणेल टॉस जिंकला तर त्यांनी बॅटिंग करणं फार गरजेचं होतं. आणि आमच्या चिंटून देखील माझी बातचीत केली की आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करणंच गरजेचं होतं. पण ते संघ नायकाचा निर्णय असतो. खेळाडूंना मग फक्त त्याच्यावरती अंमलबजावणी करायची असते. यष्टीरक्षक विशाल माडवीने खूप चांगला झेल घेतलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केले जात आहे. भरपूर नवीन नवीन चेहरे बघायला मिळत आहेत. मला वाटतं ज्या काल खेळाडूंनी ट्रॉफी उचलली तो खेळाडू देखील आज आपण आता फाईन लेगला बघायला मिळतोय. नितीननी काल ट्रॉफी घेतली होती 2य क्रमांकाची, तो आज इनेक्शन मध्ये बघायला मिळतोय. विनीतने एड बदललाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. विनीत. ओ चांगला चेंडू, वेग प्रचंड आहे. काही कळायच्या आधी चेंडू यष्टीरक्षक विशाल मडवीच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी जर्मन दातिवली संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जात आहे. शॉर्ट थर्ड बॅनला एक क्षेत्ररक्षण, पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. बॅकवर्ड पॉइंटला एक गली, एक शॉर्ट कव्हर, फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाललाय वेगाने. आपण तर स्क्वॉट ग्रिजमध्ये क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. विक्रम येतोय. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या दाखल 4 धावा. 12.4च्या सरसाने धावा करायच्या आहेत. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, डीप मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. विनीत. ओ झेलची शक्यता होती. फटक्याच्या जणू काही चटके लागलेत. झेल ड्रॉप होतोय. खूप चांगला ड्राईव्ह होता यावेळेला. धावसंख्या फलकत आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा. 6 धावा धावफलकातील लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण का 62चं लक्ष असताना 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. म्हणजे उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि आपण तर 14 आपण तर 56ची गरज आहे. 14च्या सरसरने आता करायच्या आहेत. अब तक 56 धावा करायच्यात अजूनही. 24 चेंडू 56 धावा नाही होतात धावा, पण विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे. विनीत मडवीने जबरदस्त षटक हाताळले. पॉवर प्ले मध्ये ना खूप पॉवर पॅक गोलंदाजी केली. पॉवर पॅक बॅटिंग देखील आपण म्हणतो, पण पॉवर पॅक गोलंदाजी एक झेल देखील सोडलाय. मनोज म्हात्रे अजून एक चांगला गोलंदाज या संघाचा. काल मनोज शेवटच्या मॅच मध्ये आले. 2 मॅच नव्हते. प्रत्येक जण आपला काम धंदा व्यवसाय करूनच मोहन क्रिकेट खेळतोय आणि ते करणं देखील गरजेचं आहे. प्रपंच आला म्हणजे तुम्हाला पैसा पाहिजेलच आणि पैसा नसेल तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. मार्केटमध्ये सक्का भाऊ देखील तुम्हाला विचारणार नाही. गोलंदाजी मार्कर येतोय आपण पाहू शकता. या वेळेला मनोजला आपण पाहू शकता. मनोज म्हात्रे अजून एक चांगला गोलंदाज. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट लेगला विनीतला आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमाच्या पार. षटकार.
जे आमचे गुणलेखक बघा मोहन जांजे प्रचन्न चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते. मनोज गोलंदाजी मार्क थोडंसं आपण तर फॉलो थ्रू मध्ये व्यत्यय येतोय. थांबले थोडेसे शाळकरी मुलं देखील शाळेच्या दिशेने वाटचाल करतायत कारण की आज गुरुवार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनोज थांबतायत कारण मला वाटतं फॉलो थ्रू मध्ये त्यांचा कदाचित रनअप चुकला असावा म्हणून त्यांना आपण तर पॉपिंग क्रीज मध्ये पाय टाकताना थोडंसं त्यांना आपण तर वाचकायला होतोय. मनोज गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला पूल केलाय. गुडगा टेकवला आणि चेंडूला वाकवला. यावेळेला सीमारेषा पार. चौकार. या सिच्युएशन मध्ये कसा खेळायचं. जरी विकेट गेलाय नेल्सनचा पण मला विकेटवरती थांबणं फार गरजेचं. धावा करणं फार गरजेचं. गावासाठी क्रिकेट खेळावं लागणार आहे आता. मनोज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. स्ट्राईकला करण. हो बॅकपड जाऊन कट करायचं होतं. यावेळेला चेंज ऑफ पेस होता. गती थोडीशी कमी केली होती. गती परिवर्तन होता त्यामुळे चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. बॅकपड जाऊन कट करायचं होतं. यावेळेला सुरेख गोलंदाजी. चौकार आल्यानंतर वापसी बघायला मिळते. चेंडू बाकीत अजूनही पॉवर प्लेचे आपण जर बघितले तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मनोज मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर ऑफसाईडला क्षेत्ररक्षण शॉट काढामॅन. एक गली पॉइंट. एक क्षेत्ररक्षण आपण मिड ऑफला पाहू शकता. लॉंग ऑफला डीप मध्ये पाहू शकता. शपलून उडवलाय. हुक केलाय. काय इम्प्रूव्ह स्ट्रोक बघायला मिळालाय. लॉंग लेट सीमारेषा पार. षटकार. जेव्हा फटका इम्प्रूव्ह स्ट्रोक बघायला मिळालाय. चेंडू खराब नव्हता पण फटका बनवला. करण बेडेकरला माहिती ना कशा प्रकारे इथून बॅटिंग करायची. अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. कारण लक्ष जर बघितलं तर 12च्या सरसाने गाठायचे 62 धावाचा 22 तर आले आहेत. त्याला माहिती आहे पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करणं फार गरजेचं होतं. नेल्सन बाद झालाय म्हणजे काय संपला नाही खेळ. मनोज ओ बॅकपड जाऊन कट करायचा होता. यावेळेला रिएक्शन वरनं असं वाटतंय फाईन लेग आणि आपण गोलंदाजा की झेल सुटलाय. जीवदान मिळतोय. क्रिकेटमध्ये जीवदान फार मागत पडतात. काल राहुल पाटीलचा झेल सोडला आणि त्याने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. संघ कोणता ते सांगणार नाही. फक्त त्याचा झेल सुटला आणि त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्या संघाविरुद्ध. मनोज पुन्हा गोलंदाजी मार्कवर पिट्टू मध्ये शतकात तळतोय. ड्राईव्ह केला. यावेळेला आपण कॉपी बुक स्टाईलने डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतोय फिगरतोय. गुड थ्रो. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 1 ने पुढे सकते धावसंख्या 23 धावा धावफलकातील लागल्यात म्हणजे उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 39 ची गरज आता. या षटकात 17 आल्यात. 23 धावा धावफलकातील लागल्यात 62 ची गरज असताना 39 करायचे अजूनही. आता 13 ची सरासरी आली. पहिला होती 12.4 ची नंतर गेली 14 ची आता 13 ची आली. चढ उतर कर आपल्याला बघायला मिळतोय. चला सागाव संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे बॅटिंग करावी लागणार आहे गावदेवी घेसर नवनाथच्या संघाला. दुर्वादचा आपण तर दुर्वेदचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. विनीताला पुणे गोलंदाजी मार्कवर येणारे आपण तर 18 चेंडू 39 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही कारण करण बेडेकर जोपर्यंत मैदानात ते अजून येणाऱ्या बॅटरमध्ये आपण तर विराज आहे, केजू आहे, ओमकार आहे. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे या संघाकडे. विनीतचं षटक फार महत्वाचं असणार आता इथून. ऑन साइडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण बॅकपट स्क्वेअर लेगला डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. हो जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला.
बॅटर बाद. लेग बिफोरच्या स्वरूपात मला वाटतं बॅटरला बाद देण्यात आलेले. सुरेख गोलंदाजी. विनीत आलाय तेव्हा तेव्हा त्याने विकेट मिळवून दिले. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आहे विजय. येणारे 17 चेंडू 39ची गरज आहे. विराज मुंड्याला या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळू. अरे विराज जर खेळला तर इथून सामना जिंकून देऊ शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे. पण आता गुणवत्तेला न्याय द्यावं लागणार आहे. नावात काही दडलं नाही, आता खेळ करावा चांगला लागणार आहे. 23 धावा धावफलकाती लागल्यात. विनीत मडवी जेव्हा जेव्हा आला तेव्हा विकेट मिळून दिला. पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळून दिला, दुसऱ्या स्पेलमध्ये विकेट मिळून दिलाय. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर चाळेंकडून गोलंदाजी करतोय तो. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला विराज. हो चांगला चेंडू होता. यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पडला तर बॉटमला चेंडू लागून मागे सरकला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. 16 चेंडू 39ची गरज आहे अजूनही. मॅच संपली नाहीये इथून. इथून आता उर्वरित चेंडूवरती आक्रमण करणं फार गरजेचं आहे. जे विनीत पाटीलने केले ना तेच आता आपण तर इथून विराजला करावं लागणार आहे. विनीत मडवी लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला बॅटर विराज. ओ फुलर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. 3 चेंडू सलग डॉट गेल्यात. एक विकेट मिळाला, 2 चेंडू डॉट, म्हणजे एकूण 3 चेंडू डॉट बघायला मिळत आहेत. समीकरण बदलतंय. येणारे आपण 15 चेंडू 39ची गरज आहे. विराज ज्या खेळासाठी ते खेळ त्याच्याकडून आज होत नाहीये. दबाव बघायला मिळतोय. दबावाखाली माणूस नेहमी चुका करतो आणि ती चुका करणं टाळणं पाहिजे. हो फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. सरळ बॅटने खेळला. यावेळेला क्षेत्ररक्षक आले आहेत. आपण तर लॉंग ऑफला खूप वेगाने आल्या पण तर विक्रम आल्यात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 24. 38ची गरज आहे अजूनही. चेंडू बाकी 14 चेंडू 38. संपली नाही मॅच. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 चेंडू मध्ये एकाच 2 चौकार षटकार आले तर मजा येईल मॅच मध्ये. आणि इथून जर डॉट चेंडू गेले तर मात्र अजून दबाव वाढेल 2 बॅटरवरती. विशाल मडवी बघा इस बॅटची मागणी केली जाऊ शकता. मास्टर माइंडचं काम करतोय. 75 क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. मिड विकेटमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण, गली पॉइंट एक क्षेत्ररक्षण आपण डीप कव्हर पॉइंटला पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. विनीत एंड बदललंय. फुल टॉस. हा बैल मुझे मार उंच गेलाय. मच नीडेड षटकार येतो. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बार षटकार. तेरा चेंडू 32ची गरज, म्हणजे 16चा समीकरण येऊन ठेपलंय. पण आता हा चेंडू फार महत्वाचा आहे. विनीत ओ पुन्हा एकदा लॉफ केलाय. जेलची शक्यता. जयश आले. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतला लॉंग ऑफला. बॅटर बाद. पाणी जायचं. 12वेच खेळाडू पाणी घेऊन जाणार आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आहे. सागाव संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे गावदे घेसर संघाला बॅटिंग करावी लागणार. त्यानंतर आपण तर दिवा ब विपक्ष पडले. रोहनचा संघ माताडी विपक्ष कौसा
खूप चांगली मॅच बघायला मिळेल. यस डीजे. मारा चेंडू 32 ची गरज आहे. 16 ची सरासरी. नवीन बॅटर येतो आपण ओमकार आलाय. ओमकार पाटील आणि विराजी जोडी गोलंदाजी मार्कवर मयुरेश तांडेल आलाय. यंगस्टरवर आता विश्वास दाखवलाय. पाचा यंगस्टर कशा प्रकारे आता इथून आपण इथं गोलंदाजी करतोय. समीकरण बघितलं ना अवघड नाहीये, कारण विराज सारखा बॅटर अजूनही मैदानावर आहे, पण आता त्याला आत्मविश्वासाने बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आधीच्या षटकामध्ये काय घडलंय महत्वाचं नाही, आता घडवायचंय आणि ते घडवणं फार गरजेचं आहे. मयुरेश तांडेल आलाय. चाळेंकडून गोलंदाजी करतोय. दिवामध्ये विभाग बघितला तर चाळी भरपूर आहेत. सर्वांना निवासस्थान मिळाले. सर्वांना मला वाटतं समावून घेतो तो दिवा. हुक केलाय, उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता, झेल ड्रॉप. काय घडलंय, जणू काय फटक्याचे चटके लागले आणि चेंडू सीमारच्या पार. षटकार. षटकामध्ये जयेशने खूप चांगला झेल घेतला, पण त्याच्या हातातून झेल सुटला. षटकार आला. धाव संख्या वेगाने वाढते. 36 धावा. आता समीकरण बदलतोय, कारण का जिथून आपण तर 62 ची गरज आहे तिथून धावा झाल्यात आपण तर 36, म्हणजे येणारे 11 चेंडू 26 ची गरज आहे. समीकरण बघा लगेच कमी झालंय. मयुरेश तांडेल यंगस्टर आहे. यंगस्टरवर आपण तर विश्वास दाखवलाय, पण त्याने विकेट मिळवलेला मी तर म्हणे खऱ्या अर्थाने विराजचा. पुन्हा एकदा पूल केलाय. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. खरं मोहन, मी मगाशी तुम्हाला सांगितलं विराजकडे प्रचंड गुणवत्ता आहे. आधी काय घडलंय महत्वाचं नाही, आता घडवायचंय. मारा किंवा मारा. संकट आलंय संघावरती. खरं महाराजांचं एक वाक्य आठवतं आम्हाला, संकट समय तुम्ही शत्रुवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तर इतिहास, हरलात तर इतिहास. आणि त्याला माहिती आहे गावासाठी काहीतरी करायचंय, तर इथून करणं फार गरजेचं आहे. 42 झाल्यात. विराजकडे प्रचंड गुणवत्ता आहे. आता 10 चेंडू 20 ची गरज आहे. 2 आपण त्याला धावा पाहिजे प्रत्येक चेंडू मागे. समीकरण सोपं झालंय. मयुरेशवरती हल्ला चढवलं जात आहे. खरं विराजला माहिती एका कोणतरी गोलंदाजाला टार्गेट करताना तो मयुरेशला टार्गेट करतोय. मयुरेश अजून एक पुल अँड पॉवरफुल बघायला मिळालाय. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक. षटकार. विराज नावाचं वादळ आलं. ह्या आधी विनीत नावाचं आलं होतं, आता विराज आलाय. विराज राज करतोय बघा सर्वांवरती. म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की हा खेळाडू प्रचंड गुणवत्तेने भरलेला आहे आणि गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. आधी चटपटत खेळला, पण नंतर मात्र आता टॉप गिअरमध्ये आपण तर 4G नाही, आपण तर 5G नाही 6G मध्ये गाडी चालवतोय. 6Gचं स्पीड आहे नेटला. 3 षटकार बघा ना. मयुरेश्वर का हल्ला चढवतोय. मॅच होती कुठे, आली कुठे. आता 9 चेंडू 14 ची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. पुण्याला मयुरेशने एंड बदललाय. साकेला विराज. अजून एक उंच गेलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून
ओ हो खूप चांगला झेल घेतला लॉंग ऑफला बॅटर बाद. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे 8 चेंडू 14ची गरज आहे. मडवी देखील येत आहेत. नाही जबरदस्त अष्टपैलू खेळाडू दुर्वेश मडवी. ऍक्शन खूप चांगली आहे त्यांची. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नवनाथ देखील येत आहेत. नवनाथ स्वागत आहे आपलं देखील. जबरदस्त क्रिकेटर मामा भांजे एकाच संघामध्ये जबरदस्त क्रिकेट खेळले. सप्रा मैदानावर देखील जरी तो संघ पराभूत झाला पण प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि नवनाथला माहिती काय चूक झाली होती आपली त्या मैदानावर. का ट्रॉफी पासून मुकले ना ते. 8 चेंडू 14 के जीव मुंड्याला सिक्सर किंग मैदानात दाखल होतोय. विराजने मला वाटतं अजून एक षटकार मारायला गेले होते पण चेंडू भरपूर उंच गेला. खूप चांगला झेल घेतला विक्रमने. मॅच संपली नाही. 8 चेंडू 14 समीकरण सोपं झालंय. लाजवाब बॅटिंग केली विराजने. बाद होण्यापूर्वी तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी 19 धावांची ताबडतोब इनिंग खेळ. तोडफोड इनिंग खेळ. 3 षटकार. मग हे चित्र आपण मैदानात सातत्याने बघत असतो. ते राजे आहेत जमिनीवरचे आणि राजा कुठेही बसू शकतो. 8 चेंडू 14ची गरज आहे. मयुरेशला आपण तर यश मिळालंय. दोनात देखील येत आहेत. त्यांचे देखील करूया हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद नवनाथ. बघा नवनाथने आल्या आल्या आम्हाला सांगितलं बाळूपाटी ट्रॉफीज खाली पडल्यात. ट्रॉफीसाठी सर्व लढतात. नवनाथ ट्रॉफी कितीची विकत आणली त्याला महत्व नसतं. जिंकल्या ट्रॉफीला लय महत्व असतं. मयुरेश ओ चांगला चेंडू वेगवान चेंडू होता यावेळेला. एक धावी ते कंप्लीट केली जाते. 7-13 धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 49 धावा. साकेला ओमकार पाटील अजून एक अष्टपैलू खेळाडू. 2 अष्टपैलू खेळाडू मैदानात आपण बघता आहेत खेळतायत. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. सागाव संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गावठी घेसर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मयुरेश गोलंदाजी मार्कवर. बॅटम राऊंड तिकडे मार्क होतोय. ओ फुलर लेनचा चेंडू खोदून काढला यावेळेला. एक धावी ते कंप्लीट होते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 50. उर्वरित समीकरण आपण तर येणारे 6 चेंडू 12ची गरज. आणि या षटकात मयुरेश तांडेलच्या धावाला तब्बल आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात 20. शेवटच्या षटकात विनीतने देखील धावा कुठल्या त्या तब्बल 26 पण इथे 20 कुठल्यात. आता समीकरण सोपं झालंय पण अजूनही जोपर्यंत संघ आपण त्या धावा पूर्ण करत नाही तोपर्यंत कोणताच संघ जिंकत नाही कोणताच संघ हारत नाही. त्यामुळे आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 12ची गरज आहे. 12 धावा 6 चेंडू 12 धावा असं समीकरण आलंय. पाच इथून गोलंदाज कोण वापरला जातोय. बातचीत केली जाते. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते आणि एक पर्याय निवडला. आता पाचच्या गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. अनिकेत सरकार देखील गोलंदाज या संघाकडे आहे. नाही विकेटच्या आधार आपण तर कमी आहेत. विकेट्स विचार करूया आपण. विकेट गेल्यात प्रथम बॅटिंग करताना 4 गेलेत. दोन्ही संघाचे 4-4 विकेट गेलेत आणि टॉस विन आपण तर दातिवलीचे म्हणजे या धावा तुम्हाला करावाच लागणार आहेत. 12 धावा कारण विकेट समान आहेत. विशाल टॉस तुम्ही जिंकलाय तो तुमच्याकडे ॲडव्हान्टेज असणार आहे. सात्विक आलाय. सात्विकने देखील काल चांगली गोलंदाजी केली होती. नाही अनिकेत देखील होता पण सात्विकचा वापर केला जातोय. एक चांगला गोलंदाजाचा वापर केला जातोय. सात्विक म्हात्रे आपण पाहू शकता संघनायकाच्या भूमिकेत देखील आले होते. चला चला जरा लवकर कुणाल. सात्विक आलाय. 6 चेंडू 12ची गरज आणि 12 कराव्याच लागणार आहेत. विकेट समान आहेत. टॉस जिंकलाय दातिवली संघाने. फुल टॉस स्वीपच्या माध्यमातून पाठवला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार.
समीकरण सोपं झालंय. येणारे आपण तर 5 चेंडू 6 कराव्याच लागणार आहेत. तर मोहन हे सांगणं फार गरजेचं आहे. विकेट समान टॉस दातील संघ जिंकलाय. सात्विक ओ पुन्हा एकदा उडवलाय. कव्हर रिजन मधनं चेंडूला काढलाय. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही आपण तर 4 ची गरज आहे. 4 चेंडू 4 ची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. एका षटकाराने मॅचची हवा काढली आणि त्यानंतर आपण तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 4 चेंडू 4 ची गरज आहे आणि 4 करावेच लागणार आहेत. जरी कंपल्सरी चेसिंग नसेल पण विकेट आपण तर समान आहे. टॉस दातिवली संघाने जिंकलाय तर मग 4 धावा करणं फार गरजेचं आहे. जयेश भोईर उद्योजक यांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. सात्विक साकेला ओमकार पाटील. ओ फुलर लेनचा वाईड यॉर्करचा चेंडू इथं फेकलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा येते बघायला. येणारे 3 चेंडू 4 ची गरज आहे. 4 कराव्याच लागणार आहेत. एक एक चेंडूने समीकरण बदल असतं क्रिकेटमध्ये आणि जेव्हा जेव्हा मोहन असं सोपं समीकरण येतं ना तेव्हा मात्र दबाव असतो बॅटरवरती भरपूर. तर गोलंदाजाला माहिती एक तर धावा तरी जातील तर डॉट तरी चेंडू होईल. समीकरण आता बदललंय. क्षेत्ररक्षण देखील थोडंसं बदललं जात आहे. विनीतला आपण तर शॉर्ट थर्डमॅनला आणलं जात आहे. एक शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पॉईंटचं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपण बघितलं मिळतोय. ऑन साइडला पूल केलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय का पाहायचंय. एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. केजूनी कॉल दिलाय. काय घडलंय मैदानावर. बॅटर बाद. आता समीकरण बदलतंय. 3 धाब्यांची गरज आहे. चेंडू बाकेत मोहन आम्हाला सांगतायत 2 चेंडू 3 ची गरज आहे. ओमकारने बघा वेगाने धावले पण बॅड ग्राउंडिंग नव्हती केले. विशालने वेळ घेतला आणि डायरेक्ट गोटी नेम दाखवला. सिद्धेशाला आता 2 चेंडू 3. मॅच मध्ये मजा येते. मॅच काय बघायला मिळते बघा ना. पहिलीच मॅच रफ अँड टफ बघायला मिळते. पैसा वसूल आपल्याला बघायला मिळते. मी तर म्हणे सामना कोणी जिंको कोणी हरो. खऱ्या अर्थाने मी तर म्हणे जीवदानी चषकाचा विजय 2026चा विजय साबे संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. सचिन पाटील असतील त्यांचे तमाम सहकारी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आई जीवदानी क्रिकेट संघ साबेगाव आयोजित जीवदानी चषक. सेल्फी बघा ना आमचे किती संघर्ष करतात मेहनत करतात. मला वाटतं कदाचित जॉबला त्यांनी 2 दिवस सुट्टी घेतली असेल. नाही असू दे कुठे असू दे ते पण खूप चांगले सेल्फी खूप चांगले स्वयंसेवक खूप चांगले माणूस आहेत. आम्ही कुठे दिसले का आम्हाला पहिला विचारणार ते. माणुसकीने माणुसकी वाढते मोहन. पैसा किती ते महत्वाचा नाही. माणुसकी महत्वाची. पैसा असला तरी माणसं शेवटी 4च लागतात. नाही नाही के 6 माणसं मी अजूनपर्यंत कोणाला नेताना बघितला नाही. फक्त 4च पाहिजेत. 3 पण चालत नाही. 2 चालतात ती स्टेचर वरती. जाऊया मॅचच्या दिशेने. सात्विक गोलंदाजी मार्कवर सगळं सिद्धेश. ओ पूल केलाय. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतो. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 तर झाले आहेत. तिसरी होते का पाहायचं आता. नाही सिद्धेश कसे धावतायत बघा ना. बॅटर बाद. काय सिद्धेश धावले बघा ना. आता 1 चेंडू आणि आपण तर 1 करावाच लागणार आहे. कंपल्सरी आहे. सिद्धेश ज्याप्रमाणे धावत होते ना के मित्र म्हणेल धावच होणार नव्हती तिसरी. अनिकेत आलेत. दोन्ही सडपातळ बांधायचे खेळाडू आहेत. उलट केजी पेक्षा सिद्धेशने वेगाने धावायला पाहिजे होतं. केजी पोहोचले पण सिद्धेश पोहोचलेच नव्हते. 1 चेंडू 1 ची गरज आहे. मॅच आवडली असेल एकदा टाळ्यावून देते या सामन्यासाठी. जबरदस्त मॅच. पैसा वसूल मॅच बघायला मिळते. आज दुसरा दिवस आणि मोहन बघा ना काय जबरदस्त प्रेक्षकांना मॅच बघायला मिळते. प्रेक्षकांचा मेंदू सुन्न करणारी मॅच बघायला मिळते. प्रेक्षकांचा बीपी वाढवणारा मॅच आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांचा डोक्याला विचार करायला ही मॅच आपल्याला बघायला मिळते. त्यांना विचार करावा लागणारी मॅच बघायला मिळते. प्रेक्षक देखील बघा ना भरपूर प्रमाणात. शाळकरी विद्यार्थी देखील बघा शाळेत जायचे थांबले आहेत. मॅच बघतायत का त्यांना माहिती इथून जिंकणार कोण हारणार कोण ह्याचं आम्हाला महत्त्व नाही. आम्हाला फक्त चांगलं क्रिकेट बघायचं आहे. क्वालिटी क्रिकेट बघायचं आहे. उच्च दर्जाचं क्रिकेट बघायचं आहे. 1 चेंडू 1 ची गरज आहे. आता क्षेत्ररक्षण पाहायचं कशा प्रकारे सजवलं जातंय बघा. दीप देखील डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतोय. कारण 1 चेंडू 1 ची गरज आहे. सामना कोण जिंकणार.
नवनाथ देखील बघा आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आमच्या संघाविरुद्ध त्यांचा सामना असणार आहे. शेजारी बघा आता क्लोज क्षेत्ररक्षण बघायला मिळाले आणि आता सर्व आपण आता जवळ क्षेत्ररक्षण आले कारण सिंगल वाचवायची. सिंगल झाली तर ओमसाई आगासन संघ जिंकेल. इथून जर डॉट चेंडू आला तर आपण बोलले तर हनुमान दातिवली संघ जिंकेल. विशाल बघा मडवी मास्टर माइंडचं काम करतोय. क्षेत्ररक्षण क्लोज लावलंय. आता जे क्लोज क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या आपण तर हृदयाची धडधड वाढली असेल आता कारण का त्यांना चेंडू आला तर लगेच फेकायचं आहे. सिंगल गेली तर ओमसाई आगासन जिंकेल. या चेंडूसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ दे. चला जरा फास्ट खेळायचं क्रिकेट. मॅचचा रिदम असतो तो तोडू नका. सात्विक गोलंदाजी मार्कवर साकेला आपण पाहू शकता. केजू मुंडे ओ हवेमध्ये आपीस खेळले आहेत आणि अशा तऱ्हेने आपण ओमसाई आगासन संघ विजय संपादन करतोय. त्याबद्दल धन्यवाद देखील देईल आपण तर जर्मन दातिवली संघाला खूप चांगली लढत दिली. त्याने फाईट लढत दिली. पहिल्या फेरीतील सामना जिंकलाय तो म्हणजे आपण तर ओमसाई आगास संघ. आणि या सामन्याचा मार्द मॅच ज्याने गोलंदाजी करताना तब्बल विकेट घेतल्या 3 आणि गोलंदाजी आपण बॅटिंग करताना तब्बल धावा दिल्या 19. तर आपण विराटला देऊ मॅन ऑफ द मॅच.